नमस्कार. महाराष्ट्रातल्या हजारो ग्रामपंचायतींमध्ये लवकरच एक मोठा बदल होणार आहे. आता ज्या पंचायतींची मुदत संपतीये तिथे निवडणुका होईपर्यंत नेमकं होणार तरी काय? राज्य शासनाने याचबद्दल एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. चला तो निर्णय काय आहे आणि त्याचे परिणाम काय असतील हेच आज आपण सविस्तरपणे समजून घेऊया. तर सगळ्यात मोठा निर्णय आहे तरी काय? शासनानं ठरवलंय की ज्या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपतोय तिथे निवडणुका होईपर्यंत प्रशासक नेमले जाणार आहेत. हो, प्रशासक. आणि हाच आहे आपल्या आजच्या चर्चेचा मुख्य विषय. अच्छा, म्हणजे प्रशासक नेमणार हे तर आता पक्क झालं. पण हा निर्णय नेमका आहे तरी काय? म्हणजे यात नेमकं काय म्हटलंय आणि याचा गावांवर काय परिणाम होणार? चला, शासनाचा हा जो नवीन आदेश आहे ना, तो जरा खोलात जाऊन समजून घेऊया. सगळ्यात आधी हे समजून घेऊ की हा प्रशासक म्हणजे असतो तरी कोण. सोप्या भाषेत सांगायचं तर प्रशासक म्हणजे सरकारने नेमलेला एक अधिकारी. त्यांचं काम काय? तर ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्यापासून ते नवीन सदस्य निवडून येईपर्यंत गावाचा सगळा कारभार सांभाळायचा. थोडक्यात काय, तर गावातलं काम थांबू नये यासाठी ही एक तात्पुरती सोय आहे. पण एक मिनिट, असा निर्णय अचानक घेण्याची गरजच का पडली सरकारला? निवडणुका वेळेवर का नाही होऊ शकत? या सगळ्याच्या मागे नक्की काय कारण आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. याचं मुख्य कारण असं आहे की राज्यभरात एकाच वेळी प्रचंड संख्येने ग्रामपंचायतींची मुदत संपतेय आणि एवढ्या सगळ्या ठिकाणी एकदम कारभार थांबला तर गोंधळ होईल ना. म्हणून प्रशासकीय कामात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी ही सगळी तयारी आधीच केली जात आहे. आता जरा या तारखांकडे बघा. एक इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात येईल. हा काही आज अचानक घेतलेला निर्णय नाहीये. याचा पाया तो तर तब्बल 14 डिसेंबर 2020 रोजीच घातला गेला होता. हो, त्याच वेळी प्रशासक नेमण्याला मंजुरी देणारा मूळ आदेश निघाला होता. आणि आता तोच जुना आदेश जानेवारी ते डिसेंबर 2026 मध्ये ज्यांची मुदत संपतीये त्या ग्रामपंचायतींसाठी लागू होतो. ठीक आहे, म्हणजे प्रशासक नेमणार हेही कळलं आणि का नेमणार तेही कळलं. पण ही नेमणूक होणार कशी? म्हणजे याची प्रोसेस काय असणार? चला, ही जी काही अधिकृत प्रशासकीय प्रक्रिया आहे ना, तिचे टप्पे बघूया. ही प्रोसेस एकदम सरळ आणि सोपी आहे. बघा, पहिलं काय होतं, ग्रामपंचायतीचा 5 वर्षांचा कार्यकाळ अधिकृतपणे संपतो. मग लगेचच प्रशासक येऊन कारभाराची सगळी सूत्रं आपल्या हातात घेतो. आणि मग जोपर्यंत नवीन निवडणुका होऊन नवीन सदस्य निवडून येत नाहीत तोपर्यंत हा प्रशासकच सगळं काम पाहतो. यामुळे होतं काय की गावाचा कारभार कुठेही थांबत नाही. आणि इथं एक खूप महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. हा नियम फक्त ज्यांची मुदत संपतीये त्या जुन्या ग्रामपंचायतींसाठी नाहीये, तर ज्या अगदी नवीन ग्रामपंचायती तयार झाल्यात ना, तिथेही पहिल्या निवडणुका होईपर्यंत प्रशासकच कारभार पाहणार आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ही फक्त काही कागदावरची घोषणा नाहीये. या निर्णयाची अंमलबजावणी ऑलरेडी सुरू झालीये. शासनाने पुढची कारवाई सुरू पण केलीये. या सगळ्या प्रोसेसला अधिकृत स्वरूप मिळालं ते 23 जानेवारी 2026 रोजी. याच दिवशी शासनाने एक महत्त्वाचं परिपत्रक काढलं. ही तारीख खूप महत्त्वाची आहे, कारण यावरून सरकार किती गंभीर आहे हे दिसून येतं. सरकारी परिपत्रकातलं एक वाक्य ना विशेष लक्ष वेधून घेतं. त्यात अगदी स्पष्ट लिहिलंय की उच्च न्यायालयाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेऊन प्रशासकांच्या नियुक्तीची कार्यवाही करावी. आता या एका वाक्यावरूनच कळतं की या पूर्ण प्रोसेसमध्ये कायद्याला किती महत्त्व दिलं जात आहे. आणि हा आदेश किती मोठ्या स्तरावर दिला गेलाय हे बघा. हे आदेश राज्यातल्या सगळ्या विभागीय आयुक्तांना, सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना म्हणजे सीईओंना पाठवले आहेत. याचा अर्थ सरळ आहे, ही प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी सुरू होणार आहे. तर एक गोष्ट स्पष्ट आहे, प्रशासक नेमण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. पण यामुळे एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो. जेव्हा लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी नसतात तेव्हा अशा प्रशासकीय राजवटीचा गावांच्या विकासावर नेमका काय परिणाम होईल? एकीकडे असं वाटतंय की प्रशासक आल्यामुळे कामाला वेग येईल, पण दुसरीकडे लोकांच्या मतांकडे, त्यांच्या गरजांकडे दुर्लक्ष तर होणार नाही ना? या निर्णयाचे दूरगामी परिणाम काय असतील हा नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे.